अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील भाविकांसाठी ठाणेकरांकडून विनामूल्य औषधे, जेनेरिक औषधांचे ट्रक आज झाले रवाना। अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहे। लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे बुधवारी अयोध्या नगरीकडे रवाना झाली आहेत। सुमारे 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत। लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते। भाविकांना योग्य वेळी औषधे मिळावीत त्याची उणीव भासू नये यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आले आहे। याचा स्वीकार करत 21 वर्षीय युवा उद्योजक जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात बुधवारी 3 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत। रामचंद्र की जय। जय आज आपण अयोध्यातर्फे जेनेरिक आधारच्या माध्यमातून जे रामभूमी जन्म ट्रस्ट आहे यांनी आपल्याला निवेदन केलेलं की मेडिसिनचा पुरवठा आपण अयोध्यामध्ये राम जन्मभूमीचे जेवढे पण श्रद्धाळू भाविक तिथे येणार त्यांच्याकरता आपण पाठवला त्याच्याकरता आज पूर्ण ट्रक भरून आपण मेडिसिन जे आहेत पॅरासिटामॉल झाले, अझिथ्रोमायसिन झाले, ईच अँड एव्हरी नेसेसरी प्रॉडक्ट म्हणजे तिथे जे लाखोच्या संख्येने जे राम भक्त येतील त्यांना तिथे थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्यामध्ये चालू, त्यांना कुठे आजारी वगैरे झाले त्यांना इमिजिएटली प्रायमरी हेल्थ केअर ते अवेलेबल झालं पाहिजे। त्याच्याकरता आपल्याकडे ऑफिशियली जे आहे ते लेटर दीपकजी आले तर लेटर तर ऑफिशियली जे आहे ते आपल्याकडे लेटर त्यांचं आलेलं आणि त्या माध्यमात आपण आज ट्रक भरून आज आपण मेडिसिन्स अयोध्याकडे रवाना करतो। आपण फार्मसीची आपली तिथे लोकल अयोध्यामध्ये टीम आहे ती तिथे त्यांना असिस्ट करणार आहे। त्यांचे जे डॉक्टर्स आहेत अयोध्या राम जन्मभूमीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना असिस्ट करणार आहे। आपण जर इथे बघू शकता तर आज हा जो ट्रक आहे डायरेक्ट अयोध्यामध्ये जाईल आणि जे मेडिसिन्स मतलब आज लुनिकोनॉझोल झालं नाही तर याचे पॅरासिटामॉल 650 झालं या सगळ्या गोष्टी बघा हे ऑफिशियल आपल्याला अयोध्याच्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला आलं आणि जे गोविंद गिरी महाराज जे आहेत जे ट्रस्टी आहेत अयोध्याचे आणि आपले चंपतरायजी यांच्या माध्यमातून तर मला वाटते आज पूर्ण देशभरामध्ये म्हणजे मी अयोध्येला आधी 2दा-3दा जाऊन होतो आणि जो रिस्पॉन्स अयोध्येच्या जनतेचं प्रेम मला जे दिलं आहे ते मला वाटते आज 500 वर्षानंतर जी आपली तपस्या होती राम आपले भगवान श्रीराम तिथे आज स्थापित होतात आणि एक सगळ्या देशवासियांचं एक खरं मनापासून आपण सेवा करायच्या हिशोबाने आज आपण सेवा भावनेच्या हिशोबाने मेडिसिन्स पूर्ण अयोध्येला जेनेरिक आधारच्या माध्यमातून पाठवतो। आज आपण हा आता फर्स्ट लॉट झाला ह्याच्यात आपण सेकंड लॉट पण पाठवू आणि जर का अजून त्यांनी आपल्याकडे डिमांड केलं नेसेसरी असेल जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं नक्कीच आपण पाठवू।